तर अखेर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचं आव्हान पेललेलं आहे आणि गुलाल भंडारा उधळलेला आहे। काय सांगाल, पराभव अजित पवारांचा तुम्ही केलाय? मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, मी पराभव कोणाचा केला यापेक्षा तत्व, स्वाभिमान, मूल्य आणि निष्ठा यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय झाला हे जास्त महत्त्वाचं। परंतु ज्या पद्धतीने आम्ही हे सगळं समीकरण बघितलेलं होतं, राष्ट्रवादी फुटल्यानंतर तुमच्या विरोधात जवळपास महायुतीचे 5 आमदार जे आहेत ते उभे होते, एक आमदार तुमच्या बाजूने होतं। असं असताना सुद्धा त्या आमदारांच्या ठिकाणाहून तुम्हाला लीड मिळालेलं आहे। नेमकं काम कुणी केलंय तुमचं? नाही, खरं तर विरोधकांनी हे करण्याचं, पण सर्वसामान्य परिस्थिती अशी होती की नेते जरी समोर असले तरी कार्यकर्ते आमच्या भाषेत सांगायचं तर सगळे धार लावून होते आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही ताकद लावली आणि मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या स्वाभिमानी जनतेनं या पद्धतीनं कोणीही काही सांगण्याचा प्रयत्न केला किंवा दटावण्याचा प्रयत्न केला तरी स्वाभिमानी जनतेनं योग्य तो निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने घेतला। या निकालानंतर म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर अनेकांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय अशी एक चर्चा आहे। तर फार राज्याचं नाही परंतु या शिरूर लोकसभेतल्या काही आमदारांचा परतीचा प्रवास तुमच्या बाजूला होतोय असं काही चिन्ह आहे? तुमच्या संपर्कात कोणी आले? टू अर्ली टू कमेंट। आतापर्यंत तर मला कोणी काही संपर्क केलेला नाहीये आणि ज्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही बघत असाल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एवढी चांगली लीड आणलेली आहे आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मान हा व्यवस्थित राखला गेला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे। आणि त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर एक मतदारसंघ तोही अगदी मोजकी जर हे आघाडी विरोधकांना पाहिली तर बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये ही सबस्टॅन्शियल आघाडी ही शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला आहे आणि त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। शरद पवारांशी काही बोलणं झालं? आदरणीय साहेबांशी बोलणं झालं। साहेबांची ही जादू, हा करिश्मा आहे, त्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार मानले आणि उद्या साहेबांच्या भेटीसाठी मी जाणार। विजयाचं श्रेय कोणाला देत आहे? 100% शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता, महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे, काँग्रेस असतील, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, आम आदमी पक्ष असेल, या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलं आणि सरते शेवटी आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाचा विश्वास, या सगळ्या गोष्टींना श्रेय जातं। अजित पवारांशी बोलणं झालं काय? अजून तरी नाही। ठीक आहे। तर या ठिकाणी शरद पवारांचा करिश्मा जो आहे तो या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि या विजयाचं श्रेय मी जनतेला देतो असं म्हणत अमोल कोल्हे यांनी या विजयाचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, शिरूर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।